हा जो सनग्लास आहे फायरबोल्टचा फायर लेन्स या ऑडिओ ग्लासची मी निवड केली। पण तुम्हाला जर असं वाटलं की नाही यार आता कंटाळा आला बाहेर आउटडोर घालायचा, आता आपल्याला इनडोर घालायचा आहे, ओके, तर तुम्ही या काचा बदलू शकता। जणू काही हा जो ब्लूटूथ स्पीकर आहे ना तो एकदम छोट्या स्वरूपात इथे या दोन ठिकाणी त्यांनी या ग्लासमध्ये फिट केलेला आहे। ऑडिओ ग्लासमध्ये ना ओपन एअर ऑडिओ टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे। हां, तर बोल बरं, काहीतरी बोल बरं, लोकांना आवाज येऊ दे तुझा व्यवस्थित। मला चांगला विषय नाही। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत फायरबोल्ट या कंपनीने बनवलेल्या फायर लेन्स या ऑडिओ ग्लासबद्दल। लेट्स बिगिन। सो गाइस, बऱ्याच दिवसांपासून एका सनग्लासच्या शोधात होतो। म्हटलं बाहेर जाताना एक छान असा एक आपल्याकडे सनग्लास असला पाहिजे जेणेकरून प्रखर अशा सूर्यप्रकाशापासून आपल्या डोळ्याला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे। आणि त्यासाठी मी एक छान असा सनग्लासेस वेगवेगळे ट्राय करत होतो। रेबॅनचा बघितला, अजून एक दोन फास्ट ट्राय कंपनीचा बघितला होता। पण नंतर मला असं आठवलं की यार हल्लीच आपण एक रेबॅन मेटाचा रिव्ह्यू केलेलाच आहे, तर क्यों ना एक अफोर्डेबल और पॉकेट फ्रेंडली सनग्लास ही लिया जाए। आणि मग हळूहळू शोध सुरू झाला। यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ पाहायला सुरुवात केले आणि मग तेव्हा मला समजलं की मार्केटमध्ये ना दोन पॉकेट फ्रेंडली अफोर्डेबल असे सनग्लासेस अवेलेबल आहेत। तर म्हटलं चला ट्राय करूयात। तर त्याचबद्दल आज आपण विस्तृतपणे बोलणार आहोत। आणि त्यापैकी ना हा जो सनग्लास आहे फायरबोल्टचा फायर लेन्स या ऑडिओ ग्लासची मी निवड केली। तर नेमकं मी का याची निवड केली, याच्यात काय एवढं विशेष आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थेट सांगणार आहे। आणि हा सनग्लास, हा ऑडिओ ग्लास मला नेमका किती रुपयांना मिळाला याबद्दल शेवटीच बोलूयात। आणि याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता, याच्यातून आपण काय काय नेमकं करू शकतो, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आता संपूर्णपणे विस्तृतपणे जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। येस मित्रांनो, तर याला म्हणतात फायर लेन्स ऑडिओ ग्लास। हा फायरबोल्ट या कंपनीनं बनवलेला आहे। अगदी छान पॉकेट फ्रेंडली आहे म्हणून मी घेतला। तर याच्यामध्ये 3-4 वेरियंट्स येतात, ड्यून, स्वे आणि हा आहे क्रक्स। तर त्यापैकी मला हा माझ्या एकंदरीत चेहऱ्यापट्टीला हा एक सुटेबल मला वाटला। तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये की कसा दिसतो एकंदरीत। ब्राऊन टेंट आहे या ग्लासला। तर आता ग्लासचा उल्लेख झालेलाच आहे, तर मी तुम्हाला सांगतो की ह्या ज्या काचा आहेत, ह्या जे ग्लास आहे हे सध्या 0 नंबरचे अर्थातच आणि ब्राऊन टेंटचे आहेत बिकॉज इट्स अ सनग्लास, ओके। पण तुम्हाला जर असं वाटलं की नाही यार आता कंटाळा आला बाहेर आउटडोर घालायचा, आता आपल्याला इनडोर घालायचा आहे, ओके, तर तुम्ही या काचा बदलू शकता। तुमच्या डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेले जे काही लेन्सेस असतील ते तुम्ही याच्यामध्ये बसवून घेऊ शकता। आपली नियरेस्ट जे कोणी जे चष्म्याची दुकानं असतात त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही हे डेफिनेटली बदलून घेऊ शकता। त्यानंतर आता आपण बघूयात याला ऑडिओ ग्लास का म्हणतात। तर मित्रांनो, हे जे आहेत ज्याला आपण काड्या किंवा दांड्या म्हणतो किंवा काही लोक याला स्टेम म्हणतात, तर याला बेसिकली टेम्पल असं म्हणतात बरं का। आता इथून पुढे मी हा शब्द सतत वापरणार आहे, लक्षात ठेवा। सो या टेम्पलवरती ना इथे चार्जिंगचे एक खूण दिलेली आहे, एक इमेज अशी बनलेली आहे। तर दॅट इज बेसिकली हे बघा, दॅट इज बेसिकली दी सेन्सर एरिया ज्याच्यावरती टच करून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी परफॉर्म करू शकता। आता त्या कशा काय मी तुम्हाला सांगतो। सो पुढे जाण्याआधी आपण जरा बॉक्समध्ये आपल्याला काय काय मिळतं ते बघूयात। हा आहे बेसिकली ना याची एक ओपन बॉक्स डिलिव्हरी मी मागवलेली। सो मी इथे प्लेस करतो आहे ते काही शॉर्ट्स। माझ्या ऑफिसमध्ये मी याची डिलिव्हरी मागितलेली आणि हा एक्झिक्युटिव्ह आला होता, फ्लिपकार्टवर मी मागवलेला आहे। आणि याने सगळं काही मला काढून दाखवलं, ग्लास प्रॉपर त्या पॉलिथिनमधून काढून दाखवल्यानंतर मी ओके म्हटल्यानंतर मग तो गेला। अशी प्रॉपर अशी ती अनबॉक्सिंग होती। आणि नंतर मग घरी आल्यानंतर आम्ही त्याचं प्रॉपर अनबॉक्सिंग केलं। हा बॉक्स आहे ज्याच्यावरती पुढे
छान असं ब्रँडिंग आहे त्यांचं फायरलेन्सचं. त्यानंतर मागच्या साईडला जो मॉडेल तुम्ही निवडलेला असतो क्रक्स त्याचा फोटो असतो किंवा जो तुम्ही निवडाल सिवे असेल ड्यून असेल वॉटेवर, आणि त्याची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे छापून मिळते आहे. आणि त्याच्यानंतर बॉक्समध्ये तुम्हाला मिळतो हा एक क्लिनिंग क्लॉथ, त्यानंतर यूजर मॅन्युअल आणि एक चार्जिंग पिन, पोगो पिन येते बेसिकली चार्जिंगची, आणि अर्थातच तुमचा हा छानसा छोटासा ऑडिओ ग्लास जो दिसायला अत्यंत सुंदर आहे, मला खूप आवडलेला आहे. अशा प्रकारे आतमध्ये बॉक्स कॉन्टेंट तुम्हाला पाहायला मिळतात. अडॅप्टर नसतं, अडॅप्टर तुम्ही तुमच्या घरातल्या चार्जरचं जे काय ते वापरू शकता. ओके, सो याला चार्जिंग कसं करायचं ते आपण सध्या जरा बघूयात. हे बघा इथे तुम्ही बघू शकता, हे खाली पोगो पिन्स दिलेले आहेत बघा, दिसतं आहे. हां, या पोगो पिन्सला हा चार्जर काहीसा अशा पद्धतीने चार्ज करायचा. बेसिकली आपले सबस्क्रायबरपैकी बरेचसे लोक ब्लाइंडसुद्धा आहेत, तर त्यांच्यासाठी सांगतो की वाय आकाराची ती पिन असते. तो त्यापैकी जो शेवटचा टोक आहे ते आपल्या चार्जरला जातं अडॅप्टरला, आणि हे दोन जे आहेत वायचे दोन टोकं ते तुमच्या ह्या दोन्ही टेम्पलच्या इकडे जे हे पॉईंट्स आहेत हे चार्जिंगचे तिथे ते लावायचं आणि मग ते चार्ज होऊन जातं. ॲट अ टाईम दोन्ही तुमचे जे टेम्पल आहेत ते चार्ज होतात. तर तुम्ही हवं असल्यास ह्याचं एक सिंगल टेम्पलसुद्धा वापरू शकता किंवा दोन्ही टेम्पल ॲट अ टाईम वापरू शकता गाणं ऐकण्यासाठी किंवा कॉल करण्यासाठी वगैरे. ओके, म्हणजे तुम्हाला वाटलं की नाही याचा बॅटरी आपल्याला वाचवायची आहे, बराच वेळ टिकवायची आहे, तर सध्या आपण पहिल्यांदा एकच टेम्पल वापरूया, नंतर मग दुसरं टेम्पल वापरूया, असं पण करू शकतो. हे भारी आहे, मला ती गोष्ट आवडली. ओके, सो माझ्याकडून बहुतेक बोलता बोलता सिरी कनेक्टेड झाली आणि कोणाला तरी मी बहुतेक कॉल लावायला सांगितलं हे असं दिसतं आहे. असो, तर आता याच्यामध्ये काय काय करता येतं आपण बघूया मित्रांनो. हा स्मार्ट ग्लास वापरून आपण कॉल करू शकतो, कॉल रिसीव करू शकतो, कॉल कट करू शकतो, व्हॉईस असिस्टंटचा सुद्धा वापर करू शकतो. तुम्ही जर अँड्रॉइड युजर असाल तर तुम्ही गुगल असिस्टंट वापरू शकता. जर तुम्ही iOS युजर असाल तर तुम्ही सिरीला सुद्धा ॲक्टिवेट करू शकता. त्यासाठी हा जो सेन्सर एरिया आहे त्याच्यावरती तुम्ही प्रेस अँड होल्ड केलं की तुमचं जे गुगल असिस्टंट जे आहे किंवा तुमचं जे काय व्हॉईस असिस्टंट तुमचा जो असेल रिस्पेक्टेड तो ॲक्टिवेट होईल आणि त्याला तुम्ही कमांड देऊ शकता. बरेचसे जे आपण कॉल जो असतो याच्यातून हे आपले व्हॉईस असिस्टंटला कमांड देऊनच आपण करत असतो. त्या व्यतिरिक्त असा कुठला म्हणजे मॅन्युअली कॉल करायचा ऑप्शन नाही आहे, पण व्हॉईस असिस्टंटला तुम्ही कमांड देऊन बेसिकली कॉल करू शकता किंवा कॉल रिसीव करण्यासाठी. बरं, कॉल रिसीव करायचा असेल तर तुम्हाला या सेन्सिटिव्ह टच एरियावरती 2 वेळा टॅप करायचं आहे. मग 2 वेळा टॅप केल्यानंतर कॉल आन्सर होतो. ओके, सो असं एकंदरीत फंक्शनॅलिटी आहे विच इज रिअली अमेझिंग. आता मल्टीमीडियाबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या मोबाईल फोनमध्ये जे काही मल्टीमीडियाचे ॲप्स आहेत ते सगळे ॲप्लिकेशन याच्यावरती चालणार. मग ते यूट्यूब असो, गाणं असो, स्पॉटिफाय असो, ॲपल म्युझिक असो. बेसिकली ना एखादा ब्लूटूथ स्पीकर कनेक्ट करून आपल्या या फोनसोबत पेअर करून आपण त्याच्यातून गाणी कशी एन्जॉय करावी तसाच फंडा आहे. जणू काही हा जो ब्लूटूथ स्पीकर आहे ना तो एकदम छोट्या स्वरूपात इथे या 2 ठिकाणी त्यांनी या ग्लासमध्ये फिट केलेला आहे, म्हणून याला ऑडिओ ग्लास असं संबोधलं जातं. म्हणजे अशी याची व्याख्या एकंदरीत करता येईल. आणि एकंदरीत मायक्रोफोनसुद्धा तुम्हाला या टेम्पलमध्ये बघायला मिळतात, स्पीकरसुद्धा या टेम्पल्समध्ये बघायला मिळतात, सगळं काही याच्यामध्ये आहे. आता स्पीकरचा आउटपुट नेमका कसा आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा, कारण तो पोर्शन ऐकल्यानंतरच तुम्ही डिसिजन घेऊ शकता की तुम्हाला पण जर याची गरज असेल तर तुम्ही हा पर्याय निवडावा का. तर आता मार्केटमध्ये ना लेन्सकार्ट फोनेक्स हा आणि फायरबोल्टचा फायरलेन्स हे 2 ऑडिओ ग्लास सध्या अवेलेबल मला दिसले. बाकीचे पण बरेच आहेत, पण ते तितकेसे त्याची मार्केटिंग नसेल कदाचित किंवा तेवढे मला अपिलिंग नाही वाटले. तर माझ्यापुढे हे 2 ऑप्शन होते. तर फॉर्च्युनेटली फोनेक्स जे आहेत ते आपल्या वेगवेगळ्या नियरेस्ट लेन्सकार्टच्या स्टोअरवरती जाऊन आपण चेक करून घेऊ शकतो. मी डोंबिवलीतल्या 2 स्टोअरला व्हिजिट केली, पण मला इंडोरसुद्धा तो स्पीकर काय फार इमर्सिंग वाटला नाही. कदाचित तिकडचा तो इंडोर जरी असला तरी तो एन्व्हायरमेंट नॉईझी असल्यामुळे थोडासा, कारण शॉप आहे म्हटल्यानंतर, स्टोअर आहे म्हटल्यानंतर बरीचशी लोकं येत असतात तिकडे. तर मला ते म्हणजे त्याची चष्म्याची स्टाईल मला खूप आवडली. छान वेगवेगळे 3-4 वेरियंट होते त्याच्यामध्ये, पण 3-1 वेरियंट होते त्याच्यामध्ये, पण ऑडिओ तेवढा नाही वाटला छान. आणि काही यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की फोनेक्सपेक्षा याचा ऑडिओ थोडासा उजवा आहे. तर मी म्हटलं चला ऑडिओ क्वालिटी शेवटी महत्त्वाची आहे, तर ते त्यामुळे आपण शक्यतो फायरलेन्सकडे जाऊया. ओके, आता ऑडिओबद्दल बोलतोच आहे तर मी सांगतो की या
ग्लासमध्ये, या ऑडिओ ग्लासमध्ये ना ओपन एअर ऑडिओ टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. आता ओपन एअर ऑडिओ टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर बघा बेसिकली आपण इयरफोन घालतो ते कानाच्या आत घालतो, बरोबर आहे. तेव्हा आपल्याला एकदम भारी असा जबरदस्त थिएटरसारखा अनुभव येतो आणि भारी भन्नाट छान वाटतं. परंतु आपला संबंध बाहेरच्या जो एन्व्हायरमेंट आहे त्याची थोडाफार का होईना कट डाऊन होतो. बरंचसं आपल्याला बाहेरचं काय ऐकायला येत नाही, ओके, कोणी काय म्हणत असेल तर. परंतु ह्याचं असं आहे की हे जे स्पीकर आहे ते तुमच्या कानाच्या वरती असतात, काइंड ऑफ इकडे, ओके. मग तिथूनसुद्धा आपल्याला त्यातला जो ऑडिओ आहे तो व्यवस्थित ऐकायला येतो. म्हणून याला ओपन एअर ऑडिओ टेक्नॉलॉजी म्हणतात असं मला वाटतं. म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीने गाणी ऐकण्याचा फायदा असा आहे किंवा या टेक्नॉलॉजीने कॉलवरती बोलण्याचा फायदा असा आहे की तुम्ही गाणी तर ऐकतायच आहे, कॉल तर तुम्ही करताच आहे, पण त्याचबरोबर तुमचे कान पण मोकळे राहत आहेत, तुमचे कान ब्लॉक होत नाही आहेत, तुमचा कॉन्टॅक्ट बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी सतत असणार आहे. त्यामुळे हे सेफ मानलं जातं. बास वगैरे जर तुम्ही बास वगैरे एक्सपेक्ट करत असाल ना, बास ट्रबल वगैरे, तर सॉरी, तर डोंट गो विथ दिस. मग तुम्ही थोडंसं मोठं हायर व्हेरियंट बघा, ते मेटा वगैरे सारखं, रेबन मेटासारखं. याच्यातून मिनिमलिस्टिक आवाज येतो लाऊड छान, पण मिनिमलिस्टिक येतो बरं का. असं म्हणजे तुम्हाला एकदम डिटेलिंग पाहिजे असेल तर तसं काही याच्यातून तुम्ही अपेक्षा करू नका, ओके. बेसिक आहे, ऑन द गो, ओके. यू कॅन यूज इट ॲज अ सबस्टिट्यूट ऑफ अ नेक बँड, ओके. तर असं आहे. बरं, आता वॉरंटीबद्दल बोलायचं झालं तर कंपनी यावरती 1 वर्षाची वॉरंटी देते. त्याच्यानंतर मग सगळं राम भरोसे, त्यामुळे काळजीपूर्वक वापरायचं. याच्यासोबत एक पाऊच दिलेला आहे, तो सुद्धा मला तुम्हाला दाखवायचा. तो खूप इंटरेस्टिंग आहे. बाकीच्या गोष्टी तर मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. हा बघा, असा पाऊच आहे. तुम्हाला हा पाऊच बघून वाटतं आहे की हा एखादा स्मार्ट ग्लासचा किंवा एखादा ऑडिओ ग्लासचा पाऊच असेल. किती पातळ आहे बघा, किती स्लीक आहे बघा, ओके. एखादी पॉवर बँक वाटते छोटीशी, ओके. पण तसं नाही आहे. ह्याला असं ओपन करायचं, हे झालं, हे असं आणि हे असं. याच्यामध्ये इतकी जागा आहे की तुमचा ऑडिओ ग्लास, त्याच्यानंतर क्लिनिंग क्लॉथ आणि चार्जिंग केबल हे सगळं याच्यामध्ये राहील. म्हणजे जेव्हा ऑडिओ ग्लास याच्यामध्ये भरला जातो तेव्हा काहीसा तो हा असा त्रिकोणी असा काहीसा दिसतो, ओके. या ऑडिओ ग्लासच्या बॅटरी कॅपॅसिटीबद्दल बोलायचं झालं तर जर तुम्ही फुल चार्ज वगैरे केली तर मला तरी बेसिकली 2 दिवस पुरलेला आहे. आता मला 2 दिवस का पुरलं ह्याचं पण एक कारण आहे, कारण की माझा जो वापर करण्याचा जो पॅटर्न आहे तो वेगळा आहे. तर घर ते ऑफिस या प्रवासादरम्यान मला जे काही कॉल्स येतात ते मी याच्यातूनच रिसीव करतो, याच्यातूनच मी कॉल करतो समोरून. त्यानंतर मला जे काय ऐकायचं असतं, बऱ्याचदा मी न्यूज ऐकत असतो, सो ते सगळं मी बऱ्याचदा याच्यातूनच ऐकत असतो. पण हे फक्त ऑफिसला पोचेपर्यंत. त्याच्यानंतर एकदा ऑफिसला पोचल्यानंतर मग हा इंडोर आतमध्ये कसं घालणार, त्यामुळे मग मी काढून ठेवतो आणि परत रात्री ऑफिसवरून सुटल्यानंतर घरी येईपर्यंत मी हा वापरतो. सो अशा पॅटर्ननुसार साधारणतः 2 दिवस मला याची बॅटरी जी आहे ती मला पुरलेली आहे. सो पण तुम्ही जर थ्रू आउट द डे इमर्सिव्ह जर याचा वापर केला तर म्हणजे सगळे ह्याचे फीचर्स वगैरे वापरले तर कदाचित तेवढा आउटपुट मिळेल की नाही याबद्दल जरा मला शंका आहे. तर ते तुम्ही वापरून बघा. मी तर काय वापरलेलं नाही थ्रू आउट द डे, ओके. आणि हां, याचं वजन जे आहे ते कंपनीने काही कुठे लिहिलेलं नाही आहे. कंपनी फक्त लाईट वेट असं सगळीकडे लिहिते किंवा म्हणते. परंतु एक दिवशी एका ठिकाणी मी गेलेलो असता, तिकडे मला वेइंग मशीन दिसली. तेव्हा मी तिथे चेक केलं, या ऑडिओ ग्लासचं वजन 35 ग्रॅम भरलं. सो साधारणतः 35 ग्रॅम वजन या ऑडिओ ग्लासचं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. एकदम लाईट वेट आहे. तुम्हाला इथून ते थोडंसं जाड वगैरे वाटत असेल याचे टेम्पल्स, पण अजिबात हेवी नाही आहे, लाईट वेट आहे आणि असं काही वाटत नाही की काही मोठं काही घातलेलं आहे. एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल आहे, घालायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ओके. फायनली आपण बोलूयात फायरलेन्सच्या या ऑडिओ ग्लासच्या ऑडिओ क्वालिटीवरती. आता ऑडियो टेस्ट करण्यासाठी मी इथे एक पूरा सिस्टम कितना सड़ चुका है. अगर एक एसडीओ को बिना वजह अंदर किया जा सकता है तो आम आदमी की हालत तो सोच पाना भी मुश्किल है. तर असा होता एक नमुना फायरलेन्सच्या या ऑडिओ क्वालिटीचा. तर आपण एक कॉल पण ऐकूयात नेमका कशा पद्धतीने याचा कॉलिंग होतं आहे. तर आपण सध्या शुभमला कॉल करूयात. मी थोडासा हा जो मायक्रोफोन आहे माझा तो थोडासा काढतो आणि याचे स्पीकर्स इथे आहेत. आपण आता पहिल्यांदा मी पूर्ण दाखवतो तुम्हाला. कॉल शुभम देशमुख. कॉलिंग शुभम देशमुख मोबाईल. आता तुम्ही बघू शकता कॉल लागलेला आहे, ठीक आहे. हाय शुभम. हा बोल. बिझी आहेस का मित्रा? बोल ना. लिंक पाठवतो. नाही लिंकसाठी फोन नाही केला मित्रा. हा जो मी नवीन फायरलेन्सचा ऑडिओ ग्लास घेतला आहे ना,
तर त्याचा मी ऑडिओ चेक करतोय व्हिडिओसाठी, तर त्याचा सॅम्पल मी रेकॉर्ड करतोय. आता तू व्हिडिओमध्ये आहेस मित्रा. व्हिडिओ आहे का मी? हां, तर बोल बरं, काहीतरी बोल बरं, लोकांना आवाज येऊ दे तुझा व्यवस्थित. मला चांगला आवाज, ते विषय नाही, काय विषय नाही ना. आणि माझा आवाज तिथे कसा येतोय? तुझा पण आवाज एक नंबर मिळाला. अच्छा, जेवतोयच वाटतं. मग आज काय खातोय विशेष जेवणामध्ये? काय छोले भटुरे खाऊन राहिले रे. गोड जेवण असते ना गुजरातले. अच्छा, छोले भटुरे खाऊन राहिले. तेच म्हटलं अरे, गुजरातला जाऊन डाळ ढोकला खाण्याच्या ऐवजी छोले काय खातोय? नाही, ढोकला खाणार आहे नंतर. अच्छा, सध्या छोले भटुरे. क्या बात आहे, क्या बात आहे. मग काय वाटतं तुला, कसा आहे ऑडिओ? चांगला आहे काय? रेकमेंडेबल आहे काय? मस्त रेकमेंडेबल आहे, पण ओव्हर प्राइस आहे रे जास्त. ठीक आहे मित्रा, थँक्यू सो मच कॉलवरती अवेलेबल होण्यासाठी, ऑडिओ टेस्टसाठी. हां ठीक आहे, ठीक आहे. हां ठीक आहे, ठीक आहे. चल बाय. ठीक आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे होती कॉल क्वालिटी आणि ऑडिओ क्वालिटी जी तुम्ही आत्ता ऐकलेली आहे. ओके, मला या ऑडिओ क्लासची एक निगेटिव्ह बाजू अशी वाटली की याचा हे जे सेन्सर टचचं त्यांनी जे काही फंक्शन दिलेली आहे ती फंक्शनॅलिटी मला थोडीशी फ्लिम्झी वाटते. कारण की बरेचसे जे टच आहेत ते कधी कधी मग खरंच त्या मशीनमध्ये एक्नॉलेज झालेत की नाही हे समजत नाही. टचची जी लेटेन्सी आहे ती जरा जास्त मोठी आहे. म्हणजे असं टच केलं आणि पटकन ते झालं असं नाही होत. कधी कधी टच केल्यानंतर थोडंसं काही नॅनो सेकंडचा फरक होऊन मग ते होतं. आणि परफॉर्म जो आहे म्हणजे ते जे ॲक्शन परफॉर्मन्समध्ये सुद्धा वेळ लागतो. आय मीन टू से तुम्ही टच केलं, काही नॅनो सेकंद गेले आणि मग ते ॲक्शन परफॉर्म होते, असं थोडासा तो आहे. तर ते मग कन्फ्युजिंग होतं. म्हणजे मान्य आहे की थोडा वेळ जात असेल रिॲक्शन टाईमला वगैरे तिकडे, पण ते थोडं कन्फ्युजिंग होतं की खरंच झालं का. त्यापेक्षा मला असं वाटतं की जर त्यांनी प्रॉपर टॅक्टाईल बटन दिले असते ना तिकडे, तर एक खात्री पटली असते की हां बाबा, आपण कमांड दिलेली आहे, आपली कमांड पोचलेली आहे, आता पुढे आपल्याला त्याचा आउटपुट मिळणार आहे. तर ते झालं असतं तर फार बरं झालं असतं असं मला वाटतं आहे. बाकी तर छान आहे. आता फायनली येतो मी मित्रांनो ऑडिओ क्वालिटीवरती बोलण्यासाठी. बघा, हा जो ऑडिओ क्लास आहे तो आउटडोअरसाठी मी तर म्हणतो बिलकुल काही कामाचा नाही आहे. पण इनडोअरमध्ये या फायरलेन्स ऑडिओ ग्लासची जी क्वालिटी आहे ती भन्नाट आहे असं मी म्हणेन. आता भन्नाट आहे याच्यामध्ये पण एक कॅच आहे बरं का. तुम्ही या ग्लासमधून अजिबात नेकबँडसारखी क्वालिटी एक्सपेक्ट करू शकत नाही. थंब, ट्रबल, बास हे बिलकुल एक्सपेक्ट करू शकत नाही. कारण या छोट्याशा टायनी जागेमध्ये त्यांनी ते छोटेसे स्पीकर कसे बसे बसवलेले आहेत. तर त्याच्यातून काम चालावू तुम्हाला फक्त ते सगळं मिळणार आहे. त्यामुळे ब्लँड सगळा तो अनुभव असणार आहे त्या म्युझिकचा. पण तसं जरी असलं तरी म्हणजे मी एक ॲपल म्युझिक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जी काही गाणी ऐकलीत ना, त्याच्यातून मात्र जबरदस्त छान डिटेलिंग आली. आय टेल यू, सुंदर सुंदर. मात्र त्याच्यात पण मला बेस वगैरे नाही मिळालं बरं का, पण डिटेलिंग खूप छान होते. एकदम तुम्हाला भन्ना थिएटर टाईप असा एक्सपिरियन्स येणार आहे असं बिलकुल नाही. आउटडोअरला तर मी तर म्हणेन काहीच कामाचं नाही. खूप कष्ट करायला लागतात. म्हणजे तुम्हाला जर एखादा कॉल आला आणि तुम्ही पिक केलाच, आन्सर केला, तर तो ऐकण्यासाठी लिटरली हे जे मागे आहे ते तुम्हाला असं हात ठेवून ते ऐकायला लागतं. तेव्हा कुठे कसा बसा आवाज आपल्यापर्यंत पोचतो. हे सगळं मी इतकं पोटतिडकीने यासाठी सांगतो कारण मित्रांनो, यूट्यूबवरती जे काही इन्फ्लुएन्सर आहेत, काही यूट्यूबर्स आहेत, त्यांचं ब्रँड कोलॅबोरेशन झालेलं असतं. ब्रँड आणि त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला असतो. त्यामुळे बऱ्याचशा फॉल्स पब्लिसिटी ते लोक करत असतात त्यांच्या प्रॉडक्टची. जसं मी एक शॉर्ट बघितला होता की एक माणूस बाईकवरती चालला आहे आणि तो या फायरलेन्सचा चष्मा घालून त्याच्याशी बाईकवरतीच बोलतो आहे. बाहेर आधीच इतका गोंगाट असतो, इतका केओस असतो, त्यात खरंच खूप डिफिकल्ट होऊन जातं ह्या स्पीकरमधला आवाज ऐकण्यासाठी. तर त्यांनी जे काही बाईकवरचं त्याचं टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन दाखवलेलं आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये, त्यात त्याला किती आवाज आला असेल समोरच्या माणसाचा तर ते देवच जाणे आणि तो ब्रँडच जाणे. सो हे पॉसिबल नाही आहे मित्रांनो. ऑन द गो तुम्ही या चष्म्यातून कॉलिंग वगैरे एक्सपेक्ट नाही करू शकत, बिलकुल नाही. ओके, आवाज येतो नाही येत असं मी बिलकुल म्हणत नाही, परंतु खूप छोटा आहे तो, विच इज हार्डली बेअरली नोटिसेबल. खूप कष्ट पडतील तुम्हाला ते नोटीस करून घ्यायला, समजून घ्यायला. पण इनडोअर जो आहे ना हा खूप छान आहे, प्रश्नच नाही. यू कॅन डेफिनेटली यूज इट. आता तुम्ही म्हणाल बाहेर तर आवाज येत नाही आणि तू सनग्लाससाठी म्हणजे सनग्लास घेण्यासाठी बेसिकली हा घेतला आहे तर तुला रिग्रेट होतं आहे का? तर तसं नाही आहे. मला बिलकुल हा ऑडिओ ग्लास घेऊन रिग्रेट होत नाही. याचं कारण असं आहे की मान्य आहे बाहेर आवाज तेवढा चांगला नाही आहे, परंतु ना या कंपनीने एक मस्त फीचर दिलं आहे. ते म्हणजे ही जी काच आहे ती तुम्ही रिप्लेस करू शकता आणि त्याच्यामध्ये क्लिअर ग्लास तुम्ही टाकू शकता, जी तुम्ही इंडोर पण वापरू शकता. सो उद्या जर मला हा आउटडोर घालायचा कंटाळा आला या ग्लासचा तर मी याच्या काचा बदलेन आणि इंडोर वापरेन आणि त्या मल्टीमीडियाचा आणि त्या भन्नाट ऑडिओचा मी अर्थातच आनंद घेऊ शकतो. त्यामुळे
या प्राईस पॉईंटमध्ये मला असं वाटतं ही एक बेस्ट वस्तू त्यांनी बनवलेली आहे कंपनीने असं मला वाटतं आणि मी याला खूप छान जपून अगदी व्यवस्थित वापरेन, त्यात काही वादच नाही. सो एकंदरीत असा आहे हा माझा फायर बोल्ट या कंपनीचा फायर लेन्स नावाचा हा ऑडिओ ग्लास. तुम्हाला नेमकं काय वाटलं याच्याबद्दल, तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याला नक्की उत्तरं देईन. आणि काही मुद्दे राहिले असतील तर मला सांगा जेणेकरून ते आपण त्याची उत्तरं देऊ, कारण की माझं काही स्क्रिप्टेड वगैरे नसतं, मी काही पॉईंटर वगैरे काढत नाही, सरळ कॅमेरा सुरू करून बोलायला लागतो, त्यामुळे राहू शकतात काही काही मुद्दे, मला कळवा. प्राईस काही सांगत बसत नाही, मी थेट हा जो ऑडिओ ग्लास आहे तो प्रॉडक्टमध्ये टॅग करतो आहे. तुम्ही बघा तिकडे खाली आलं असेल त्या बॅगेचं चिन्ह, त्याच्यावर क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर थेट तुम्ही पोचाल फ्लिपकार्टवरती, तिकडे तुम्हाला त्याची प्राईस दिसून जाईल. हे जे प्राईज असतात त्या वेळोवेळी व्हेरी होत असतात, बदलत असतात, अशी काही गॅरंटी नाही आहे की त्याच प्राईजला मी घेतलेलं असेल. थोडंफार वरखाली होत असतं पण ओव्हरऑल त्या रेंजमध्येच त्याची किंमत असते. सो तुम्ही जरूर जाऊन चेक करा. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, वाहनखेड ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आणखी एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह. बाय.